आणि दोन्ही फलंदाज तयार आहेत. गोलंदाजी संघ गुडेकर यांच्याकडून बॉलर आणि हा पहिलाच बॉल टाकलेला होता जो अगदी स्लॉट मध्ये होता. तशाच रीतीने त्यांनी सुंदर असा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून लॉफ्ट केलेला बॉल होता. हातातला असा हा चेंडू ज्याची झेल घेऊ शकत होते फिल्डर, पण ती झेल त्यांनी गमावलेली आहे आणि हा बॉल गेलेला आहे सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी. गोलंदाजी करत आहे क्षितिज आणि सुंदर असा तिसरा बॉल आउटसाइड एज लागून कीपरच्या हातात सोपी अशी रेग्युलेशन कॅच. कीपरनी पुढचे फलंदाज आहेत राज. किती राज आज आपल्या ग्राउंड मध्ये आलेले आहेत. मला वाटतं प्रत्येक टीम एक राज आणि एक प्रेम घेऊन खेळते. 2 बॉल मध्ये 2 षटकार मारल्यास प्रशांत कदम व केतन कदम यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. याच्या पुढचा सामना होणार आहे वेरळ आणि सावरी. तर नाणेफेकसाठी त्यांच्या दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सची भेट घ्यायची आहे. हा चौथा चेंडू परत एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला आहे आणि हा डायरेक्ट थ्रो आलेला आहे बॉलरच्या हातात. परफेक्ट असा थ्रो. आणि आता लेफ्ट हँडेड बॅट्समन बघूया, त्याला ओव्हर द विकेटच बॉलिंग करत आहेत. तुषार स्ट्राईक वर. लवकर आपली फील्ड सेट करून पुढचा चेंडू टाकायचा आहे. मला वाटतं राईट हँड लेफ्ट हँड बॅटिंग कॉम्बिनेशन जे आहे त्याच्यामुळे ही फील्ड चेंज इतकी होत आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत क्षितिज आणि हा परत एक डॉट बॉल. अतिशय सुंदर अशी गुड लेंथ बॉलिंग करतायत. आणि हा डावखोरा असा बॅट्समन बघूया धावसंख्येत किती वाढ देतोय. परत एक गुड लेंथ असा बॉल आणि यांनी परत एकदा लेग साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न केला होता, पण आउटसाइड एज लागून कीपरच्या हातात. कीपर यांनी मला वाटतं जितके बॉल त्यांच्या हातात गेले ते सगळेच्या सगळे क्लीन असे एकदम नीटनेटकेपणाने त्यांनी ते बॉल कलेक्ट केलेले आहेत. ही दुसरी कॅच या ओव्हरमध्ये त्यांनी घेतलेली आहे. आणि जो आपला 2 षटकारांमागे 501 रुपयाचे पारितोषिक आहे ते अजूनही आहे. राज यांना आव्हान आहे. 2 बॉल 2 षटकार मागे 501 रुपये. अश्विन कदम यांच्याकडून. आणि हा पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा शॉट मारलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि फिल्डरने जज केला होता, पण तो बॉल त्यांच्या हातात बसला नाही. दुसऱ्या रनचा प्रयत्न करत होते पण तो रन त्यांनी कंप्लीट केलेला नाही आणि एकच धावेवर त्यांना समाधान मानायचे आहे. रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला चांगली ठेवायची आहे. जिथे मिसफील्ड आहे तिथे आपल्याकडे रन घ्यायचा हा एक चांगला मौका असतो. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत
डावखोरे बॉलर आणि हा सुंदर असा एक्स्ट्रा कव्हरवरून मारलेला शॉट. वन बाउन्स चौका. डीजे बजाव. यांच्यामध्ये पूल बघा. हा पहिला षटकार बसलेला आहे दोन पैकी राजकडून. याच्या पुढच्या मॅच साठी वेरळ यांनी टॉस विन केलेला आहे आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. राजकडून हा पहिला षटकार. महत्वाची सूचना, अजून एक षटकार मारल्यास 501 रुपयाचं पारितोषिक अश्विन कदम यांच्याकडून. आणि हा सुंदर असा शॉट. षटकार. अश्विन कदम, केतन कदम आणि प्रशांत कदम यांच्याकडून. राज यांनी 2 षटकार लगातार मारल्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक. जोरदार टाळ्या. त्यांनी वैयक्तिकच नाही पण आपल्या संघासाठी एक चांगली खेळी खेळून जी पहिली ओव्हर होती त्याच्यामध्ये ते इतका बॉलिंगचा फायदा घेऊ शकले नाही, पण या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी जी खेळी दाखवली आहे. परत एक गुड लेंथ बॉल, परत एक हवेत मारलेला बॉल. बघूया फिल्डर तो बॉल जज करतात का. बॉलच्या खाली आलेले आहेत फिल्डर आणि अतिशय सुंदर असा हा झेल. कॅचेस विन मॅचेस. याच्या आधी जो सामना झाला होता त्याचे मॅन ऑफ द मॅच रोशन, वेरळ क्रिकेट टीमचे रोशन. राज यांनी झाल्यावर नंतर ते जातील मग मिळणार नाही, आम्हालाच भरोसा नाही. राज यांना पारितोषिक देतील प्रशांत कदम, केतन कदम. आणि धावसंख्या झालेली आहे 29. हा पुढचा चेंडू परत एकदा ऑफ साइडला आणि हा गेलेला आहे चौकार. सुंदर अशी बॅटिंग केलेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये एक कमबॅक केलेला आहे, एक स्ट्रॉंग कमबॅक केलेला आहे. मोमेंटम वळलेला आहे परत एकदा बैरी प्रतिष्ठान पिंपळगावच्या संघाच्या साईडने. आणि गोडेगर हा संघ विचार करत असेल की आम्ही कुठे चुकलो. जिथे आम्ही सुरुवात चांगली केली होती तिथे आता परत आम्हाला जोर लावून 34 रनांचा हा टार्गेट चेस करायचा आहे. 17 रन प्रति ओव्हर. ईशान किशन तुझा कॅप्टन आहे का? ईशान किशन आज कॅप्टन लगा है क्या? फायनल ला ठेव. आणि गुडेकर संघाला अतिशय सुंदर अशी फलंदाजी करावी लागणार आहे, फटकेबाजी करावी लागणार आहे, दणकेबाजी करावी लागणार आहे. तर हा 34 रनांचा डोंगर ते चढू शकतात, त्याच्या जवळ येऊ शकतात. कारण राज आणि जय नाही, राजनी आणि जयनी पहिला कोण आहे? धारण मारले ना मग जे मोठे मोठे फटके मारले. कोणाला? माझा फोन आहे ना. पटापट सामने खेळायचे आहेत.
कॉमेंटेटरला देखील घरी जायचं आहे. रुपेश धनावडे, कमिटी तुम्हाला बोलवत आहे. तुमचे स्टेजवर आगमन झाल्यास तुम्हाला 501 चे पारितोषिक. मी 1000 देतो असे ते म्हणतायत. पटकन आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. पुढचा सामना आपल्याला लवकरात लवकर खेळवायचा आहे. कल्पेश गुरव, पुढच्या 10 सेकंदात जर क्षेत्ररक्षण लागले नाही तर 2 रनांची पेनल्टी देता येईल. महेश धनावडे यांनी फील्ड सेट करण्यात लवकरात लवकर. फील्ड सेट करण्यासाठी टीमला सांगायचं आहे. रोशन धनावडे यांना 1 विकेट घेण्यासाठी 501 चं पारितोषिक. आणि हा पहिला चेंडू घेऊन येत आहे दादू. सुंदर असा शॉट मारलेला आहे. हुक शॉट ज्याला आपण म्हणतो. सचिन तेंडुलकर हे या शॉटचे एक मॅजिशियन आपण आहेत ज्यांना म्हणतो. असा शॉट मारला अमोल यांनी आणि पहिला बॉल केलेला आहे षटकारासाठी. 6 रन. डीजे निखिल कदम जिथे असतील त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. जवळ यावे कारण लांब. पुढचा चेंडू घेऊन येत आहे दादू आणि हा सुंदर असा चेंडू टाकलेला यॉर्कर लेंगचा चेंडू. बघूया क्षेत्ररक्षण कसे होते आणि रनिंग बिटवीन द विकेट्स इतकी सुंदर. नॉन स्ट्राईकचे जे खेळाडू आहेत ते पहिला रन इतक्या चपळतेने पूर्ण करत आहेत की दुसऱ्या रन साठी मला वाटतं ते 2 रन धावून काढत होते तेव्हा स्ट्राईकचे बॅट्समन पहिला रन कंप्लीट करत होते. डेंजर एंडला धावत असताना त्यांना माहित आहे की मी हा रन पूर्ण करू शकतो. 3 बॉल 10 धावसंख्या झालेली आहे आणि हा तिसरा चेंडू मला वाटतं परत नो मॅन्स लँड मध्ये पडतोय पण अतिशय सुंदर असा डिस्टन्स कव्हर केला होता आणि त्या बॉलच्या खाली देखील आलेले पण त्यांनी त्यांचा जो रन होता तो थोडा ओव्हर रन झाला आणि ते बॉलच्या पुढे गेले त्यामुळे त्यांना मागे स्ट्रेच करून ती कॅच पकडावी लागली. स्कोर झाला आहे 4 बॉल 12 रन. बॉलर प्रयत्न करतोय. बॉल आउटसाइड दी ऑफ ठेवण्याचा पण बॅट्समननी परत एकदा बाहेर येऊन तो जो आउटसाइड दी ऑफ बॉल होता त्याला एक फुल पिच डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट करून लेग साइडच्या दिशेने तो बॉल पुल केलेला आहे आणि अजून एक चौकार. धावसंख्या झालेली आहे 16. डीजे
16 चेंडू झालेले आहेत 5. अतिशय सुंदर अशी टायमिंग बघायला भेटलेली आहे आपल्याला गुडेगर या संघाच्या बॅट्समन कडून. आणि हा पुढचा चेंडू मला वाटतं चांगल्या लाईन अँड लेंथनी केलेला हा चेंडू होता, पण टॉपेज लागून कीपरला हुकून तो बॉल थर्ड मॅनच्या दिशेने चौक्याला जाऊन लागलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 20, बिनबाद 20. आणि आता गरज आहे 6 बॉल 14 धावांची. 6 बॉल 14 धावा ही मॅच झालेली आहे. अतिशय रोमांचक. लवकर लवकर फिल्डिंग सेट करायची आहे. निखिल कदम हे आपल्या समोर आलेले आहेत. आपण स्टेजवर येताच आपल्याला 501 रुपयाचे पारितोषिक. तीन चौके लागल्यास 201 रुपयाचे पारितोषिक. सलग 3 चौके. कल्पेश गुरव कडून. सलग 3 चौकार मारणाऱ्याला कल्पेश गुरव यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक इथे देणारे आहेत तुमच्या सौजन्याने. कल्पेश गुरव जे आपली अंपायरिंग उत्कृष्टपणे करत आहेत हरभजन सिंगच्या रूपात. आणि आपल्या इथे निखिल कदम आलेले आहेत. सो नाव वी विल स्टार्ट द कॉमेंट्री इन इंग्लिश. Second over. First ball of the second over. Tried running the first run for a byes, but unable to do so. And they've lost a wicket in the first ball of the second over. 14 runs to win of the 5 balls left in the second innings. This match is getting more and more exciting as it This match is becoming more and more exciting as it is coming towards its climax. 14 runs needed of the last 5 deliveries. The first ball was a white ball. The first ball was a white ball. So the score is now 21. The batting team needs 13 runs of the last 6 deliveries. Yet another good length ball. Yet another dot ball. The batsman is just trying to hit it as hard as possible. He wants to finish this match as soon as possible. He doesn't want to take it towards the last 2 balls. The next delivery again bowled around the outside. The ball goes in no man's man, trying for a couple of runs. Will he complete the second run? And yes, he does. That is some great fielding and some great running between the wickets. Both the teams are giving their all for this match in the quarterfinals, for a slot in the semi-finals. 4 more deliveries to go, 11 more runs to get. Will the batting team get this? Will the bowling team restrict this batting team from getting these 11 runs? You all are watching all of this at the Diva ground in the Shri Bhairi Bhavani Chashak 2025. The next ball, and what the batsman is famous for. He has pulled this ball with all his might, clearing the fence for a huge 6. It's a great 6 and it has come at the time when they need it the most. 5 runs needed of the last 3 balls. Will these batsmen from Gudegar get it? बॉल टाकणाऱ्या मुलांना the next delivery, yet another try to
to hit it over the leg side. A 100 runs. अब्रार यांनी बॉल अतिशय सुंदर प्रकारे फिल्डिंग केल्यामुळे त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक अक्षय कदम यांच्याकडून. अक्षय कदम यांचे प्रेम होत जात आहे. 2 बॉल 4 धावा असा आलेला सामना. 2 बॉल 4 धावा, 2 चेंडू 4 धावा. हा सेकंड लास्ट बॉल आणि टॉपेज लागलेली आहे. सगळेच या बॉलसाठी कॉल करत आहेत आणि तिघांनी मिळून ही कॅच घेतलेली आहे. आता ही कॅच लिहायची कोणाच्या खात्यात ती त्यांनीच ठरवावी, कारण पिंपळगाव संघ आता अतिशय जोशात दिसत आहे. ही कॅच कोणी घेतली याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नाहीये, पण हा विकेट गेला. नाही, एक जण हात वर करतोय मीच घेतली म्हणून. बॉलिंग करून विकेट घेतल्यास आपल्याला 501 रुपये देण्यात येत होते, कॅच घेतल्यासाठी नाही. आता तुम्ही कोणत्याही रीत्या विकेट घेतली तर तुम्हाला 501 रुपयाचे पारितोषिक. एक बॉल 4 धावांची आवश्यकता. जी मॅच गुडेघरच्या टीमच्या घोडेघर संघाच्या दिशेने वळली होती ती परत अशा एका वळणावर आलेली आहे की ज्या वळणावर कोणत्या बाजूला फिरेल हे सांगू शकत नाही. सगळ्यांचे धडकन जी आहे ती वाढलेली आहे. सुंदर असा शॉट आणि हा बॉल जास्त लांब गेलेला नाही. हा बॉल खाली पडलेला आहे. 2 रन काढलेले आहेत. 3ऱ्या रनाचा अटेम्प्ट आणि पिंपळगाव संघ विजेता ठरलेला आहे.